हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर भरपूर दिवस झाले ना, मी तुमच्यासोबत थोडी कुकिंग-शुकिंग नाही केली आणि मी तुम्हाला सांगितलं पण नाही. आता असं काही नाही, की मी तुम्हाला सांगेल म्हणून तेव्हाच तुम्ही कुकिंग कराल. बट ॲक्चुअली मला ती सवय होती ना, माझ्या आता जुने व्ह्यूवर असाल तुम्ही किंवा मग तुम्हाला माहिती असेल, मी जुन्या व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये रेसिपी पण शेअर करायची. सो तसंच मी आज गवार करणार होती म्हणून मी ठरवलं, की तुमच्यासोबत पण आज शेअर केली पाहिजे. बरं, तर गवार ना आता खूप जण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात. त्याशिवाय माझ्यासुद्धा 2-3 पद्धती आहे. मी शेंगदाणेमध्ये किंवा अशी पातळ किंवा अशी सुकी पण करत असते. सो आज मी सुकी करणार होते. तर सर्वात पहिले तेलामध्ये थोडीशी मोहरी आणि हिंगाची फोडणी घालून घ्यायची. त्यानंतर मिरची आणि लसूण याचा ठेचा त्याच्यात घालायचा आणि हे सगळं फ्राय करून लगेच गवार धुवून टाकून द्यायची. एकदम सिंपल वे आहे हा. आणि त्यानंतर मग थोडंसं वाफेवर शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि लास्टमध्ये एंडला शेंगदाण्याचा कूट घालायचा थोडासा. फार छान होती. एकदम मिनिमल स्टाईल आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघाल. बरं, तर सकाळचं आवरून मी कॉलेज जायला निघाले आणि आज कॉलेजमध्ये तुम्ही इतकं काम केलं असेल. बाय द वे आज वेडनेसडे होता आणि वेडनेसडेला इतकं फार काय असं इम्पोर्टंट नसतं म्हणून मी खूप लाईटली जात असते. बट ॲक्चुअली आज खूप सारं काम झालेलं आणि माझं प्रोजेक्टचं पण काम होतं. स्पेशली माझं प्रोजेक्टचंच भरपूर काम केलेलं मी आणि खूप चांगलं पण वाटत होतं. सॅटिस्फॅक्शन भेटत होतं, की नाही आजचा दिवस असा वाया नाही गेला. खूप चांगलं काम केलेलं. बट पाय पण इतके दुखत होते कारण धावपळ इतकी होत होती. नुसतं इकडून-तिकडे, इकडून-तिकडं मला केमिकल्स बनवायचे होते. माझ्या प्रोजेक्टबद्दल होतं खूप काही आणि मी ना एखादं काम करते ना, तर एकदम परफेक्टलीच करते. जरी मी एकटी असली तरी आणि मेन म्हणजे डेडिकेशन. डेडिकेशन लागतात. जर तुम्ही एफर्ट्स नाही टाकत आहे, तर कुठल्याही गोष्टीमध्ये ती वर्क नाही होणार. जर तुमचे एफर्ट्स असतील, तर ते नक्कीच खूप चांगलं असं सातत्यात उतरतं आणि याचं एक्झाम्पल मी खूपदा दिलेलं आहे. माझे व्लॉग चेक करा. मी खूप असं बोलत असते, बडबड करत असते. नवीन असाल तर पेजला जाऊन नक्की बघा माझे व्लॉग तुम्हाला आवडेल. बाय द वे गाईज, इट्स 10:25 आणि इतकं वारं-वादळ चालू आहे आमच्या इकडे. इतकं पावसाचं वातावरण झालंय. मला फार मज्जा येतीये. कारण मला वैताग आलाय उन्हाळ्याशी. म्हणजे मला हा समजतच नाही हा ऋतू बनवला कोणी आहे? मला अजिबात नाही आवडत. पावसाळा, हिवाळा किती सुंदर आहे बरं. एकदम माणूस थंडगार राहतो. बरं जाऊ द्या, आपण कुठल्या कुठे जातो बरं का. असंच असंच होतं माझ्यासोबत. माझं आयुष्यच असं की कुठल्या कुठे चालतंय ते. अच्छा ते जाऊ द्या. मग मी कॉलेजवरून आल्यावर ऑफिसला गेलेले आणि घरी आल्यावर बघते तर काय, घरचे सगळे गायब होते, बाहेर गेले होते. सो मला सगळं काही आवरावं लागलं. रात्रीचे जेवण वगैरे केलेलं मी आणि तुम्ही माझा चेहरा बघूच शकता मी किती थकलेली आहे. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट.